नमस्कार. आज 4 एप्रिल जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. 4 एप्रिल 1968 रोजी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची धक्कादायक हत्या हा अमेरिकन इतिहासातला सर्वात महत्त्वाचा क्षण होता. आफ्रिकन अमेरिकन नागरिकांच्या हक्कांसाठी किंग हे आयुष्यभर लढले. 3 एप्रिल रोजी त्यांनी त्यांच्या हत्येपूर्वी शेवटचं भाषण दिलं होतं. त्यांचं हे भाषण इतिहासात आय हॅव बीन टू द माउंटन टॉप या नावाने ओळखलं जातं. त्यांची हत्या जेम्स अर्ल रे या व्यक्तीनं केली होती. मार्टिन ल्यूथर किंग हे एक अमेरिकन सुधारक आणि धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतले प्रमुख नेते होते. 1955 मध्ये अल्बामामध्ये गोऱ्या प्रवाशांना बसमध्ये बसण्यास आपली जागा रिकामी करून न दिल्याबद्दल रोजा पार्क्स यांना अटक करण्यात आली होती. यानंतर किंग यांनी त्यांच्या समर्थनार्थ बस आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन 383 दिवस चाललं. शेवटी 1956 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला की आफ्रो अमेरिकन कृष्णवर्णीय नागरिक महापालिकेच्या कोणत्याही बसमध्ये कुठेही बसू शकतील. अमेरिकेतील वर्णभेदाविरुद्ध अहिंसक चळवळीचं नेतृत्व केल्याबद्दल मार्टिन यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांना अमेरिकेचे गांधी असंही म्हटलं गेलं. मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना 4 एप्रिल 1975 रोजी झाली. बिल गेट्स आणि पॉल ॲलन या दोन बालपणीच्या मित्रांनी संगणक सॉफ्टवेअर बनवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी घरी बनवलेल्या विंडोज सॉफ्टवेअरने सुरू करण्यात आली होती. मात्र आज ती आपल्या सॉफ्टवेअरसाठी जगभरात ओळखली जाते. ही कंपनी 1979 मध्ये न्यू मेक्सिकोहून वॉशिंग्टन राज्यात स्थलांतरित झाली आणि तिथूनच मायक्रोसॉफ्टला मोठी कंपनी म्हणून ओळख मिळाली. 1980 मध्ये मायक्रोसॉफ्ट ही जगातली सर्वात मोठी संगणक सॉफ्टवेअर कंपनी बनली. 1985 मध्ये मायक्रोसॉफ्टने एक नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली ज्याचं नाव होतं विंडोज. 1987 मध्ये मायक्रोसॉफ्टने शेअर बाजारात प्रवेश केला आणि अशा प्रकारे बिल गेट्स हे जगातले सर्वात तरुण अब्जाधीश बनले. आता मायक्रोसॉफ्ट ही लॅपटॉप आणि कॉम्प्युटरसाठी विंडोज बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 4 एप्रिल 1980 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना रावळपिंडी इथे फाशी देण्यात आली होती. नवाब मोहम्मद अहमद खान कसूरी यांच्या हत्येप्रकरणी त्यांनाही फाशी देण्यात आली होती. मात्र तरीही भुट्टो यांचं कुटुंब अजूनही न्यायाची मागणी करतच आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की तत्कालीन लष्करी हुकुमशाह जनरल जिया उल हक यांच्या दबावाखाली भुट्टो यांना फाशी द्यायचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनीच 1977 मध्ये भुट्टो यांचं सरकारही पाडलं होतं. 7 मार्च 2024 रोजी भुट्टो यांच्या फाशीच्या तब्बल 45 वर्षांनंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी मोठी टिप्पणी जाहीर केली होती. यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या विरोधात 1979 मध्ये झालेल्या खटल्याची सुनावणी संविधानानुसार झाली नसल्याचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने यावेळेस केलं होतं. सरन्यायाधीश ईसा म्हणाले होते की भुट्टो यांच्यासाठीचा हा खटला निष्पक्षपणे चालवण्यात आला नव्हता. वास्तविक 2 एप्रिल 2011 रोजी पाकिस्तानी राज्यघटनेच्या कलम 189 अंतर्गत माजी पंतप्रधान भुट्टो यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागवण्यात आलं होतं आणि त्यावरतीच न्यायालयाने टिप्पणी केली होती. 4 एप्रिल 1969 रोजी कृत्रिम हृदयाचं पहिल्यांदाच प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. त्यावेळी हॅस्केल कार्प या रुग्णाला 65 तास जिवंत ठेवण्यात आलं. वैद्यकीय इतिहासातली ही पहिलीच घटना होती जेव्हा मशीननं कृत्रिम हृदय म्हणून काम केलं होतं. डॉक्टर कुली आणि डॉक्टर मायकल ई डिबेक यांना या हृदय प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचं जनक मानलं गेलं. 4 एप्रिल 1889 रोजी देशातले महान कवी, लेखक आणि पत्रकार माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद जिल्ह्यात झाला. माखनलाल आपल्या लेखणीतून देशभक्तांमध्ये प्रेरणा निर्माण करत असत. त्यांच्या कविताही देशभक्तीने भारलेल्या असत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते अनेकदा तुरुंगात गेले. भारत सरकारने 1963 मध्ये माखनलाल चतुर्वेदी यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. परंतु 10 सप्टेंबर 1967 रोजी हिंदी भाषेवर आघात करू पाहणाऱ्या राजभाषा घटना दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ माखनलाल यांनी आपला हा पुरस्कार परत केला होता. 1990 मध्ये भोपाळमध्ये माखनलाल चतुर्वेदी यांच्या नावाने पत्रकारिता विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. पश्चिम युरोपातले 11 देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी नाटो या संस्थेची 4 एप्रिल 1949 रोजी स्थापना केली होती. नाटोचं मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथे आहे. ही एक लष्करी संघटना असून 1949 मध्ये या 12 देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. या 12 देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, UK आणि फ्रान्स सारख्या देशांचा समावेश होता. अमेरिका
अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाच्या काळात नाटोचा वापर अमेरिकेने रशिया विरोधी राजकारणासाठी केला होता. कालांतराने नाटोमधल्या सहभागी देशांची संख्या वाढत गेली आणि 2017 मध्ये मॉन्टेनेग्रो हा देश नाटोमध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या 29 झाली. त्यानंतर 2020 मध्ये उत्तर मॅसिडोनियाच्या प्रवेशाने ही संख्या 30 वर गेली. कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर देश मदतीला येतील या मुद्द्यावर या देशांमध्ये सहमती झाली होती. सध्या सुरू असलेल्या रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा आणि नाटोचा थेट संबंध आहे. नाटो देशांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न युक्रेन करत असल्यामुळेच रशियाने युक्रेनवर हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे. तर हे होते आजचे अर्थात 4 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या ऋतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.